ठोकला बघा गाडीला, ठोकला. त्यामुळे थांबलो वाटतं. तर मित्रांनो, ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. मटेरियल पॅकिंगचं थोडंसं टाकलं आहे, कारण आपल्याला घर सामानच तिकडून आणायचं आहे. इथून आपण एमटी चाललो आहे. आपल्याला सांगलीवरनं घर सामान खर्डे बायपास इथं आणायचं आहे. तर मित्रांनो, गाडीत मटेरियल भरलं. नांदेड फाट्यापाशी आपलं शॉप आहे. तिथून मटेरियल घेतलं आणि निघालो. नवल्या ब्रिजला लागलो. रोडला गर्दी किती आहे बघा सकाळी सकाळी. लक्झरीवाले पण आले आणि बाकीचे पण टू व्हीलरवाले वगैरे खूप असते त्या रोडला. चहा नाश्त्याला थांबतात. जाऊ दे म्हणलं, आपल्याला काय करायचं, सणासणा निघालो. तुम्हाला तर माहिती की कात्रजच्या ब्रिजचं काम चालू आहे. तर दिवसभर लाईनच्या ज्या गाड्या आहेत त्या इथं त्या ब्रिजच्याच कडेला लावून राहतात. त्या बघा, इथं बोर्ड लागला आहे. इथून कडेला गाड्या लावून राहतात आणि सकाळी रात्रीच्या उशिरा गाड्या ह्या सोडण्यात येतात. तर काय इथं आता मोठं तोपर्यंत खूप अवघड काम झालं ना. तर मजा आहे बघा. बोगद्याजवळ आलो. बोगदा पास करत होतो. इथं आल्यावर थंडी वाजत होती बघा. घरातून येताना काहीच थंडी वाजली नाही. त्यामुळे स्वेटर पण काय आणला नव्हता. तर जाऊ दे म्हणलं, काय थंडी वाजत नाही काय नाही. जसं बोगदा पास केला अशी थंडी वाजायला लागली की बस पुढं तर अजून बेकार होणार होते. ते पण तुम्हाला सांगतो ब्लॉग पुढं येऊस तर. ब्लॉग तोपर्यंत मित्रांनो, ब्लॉगची मला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर भावांनो, बोगदा पास केला. तर पुढं पंपापाशी आलो खेडेशॉपूरच्या इथं. गाडीची टाकी पॅक केली आणि निघालो. तर सकाळी सकाळी आपल्या देवाची गाणी लावली होती गवळणी कृष्णाच्या. तर त्या ऐकत ऐकत चाललो होतो. सकाळी सकाळी मजा पण येत होती. इथं पण काय एवढी थंडी वाजत नव्हती. परत बोगद्यापाशी थोडी थंडी वाजते. परत आल्या पुढे जरा होतो नॉर्मल. जाऊ द्या, काही विषय नाही. खंडाळा घाट चढायला सुरुवात केली. खंडाळा घाटाची एक मजा वेगळी. पण आता जसं नवीन ब्रिज होईल तशी खंडाळा घाटाची मजा जाणार आहे. आता म्हणलं काय करता, खंडाळा घाटाची मजाच वेगळी. पण मोठ्या गाड्यांना त्रास होतो ना. आणि एवढे टोल नाक्यापाशी आलो तर बघितलं मागं आपला एक जण झोपला होता. मागं मटेरियल होतं त्या पॅकिंगवरच झोपला होता तो. तर बघितलं, म्हणलं आरटीओ बिरटीओ दिसतोय का बघा. तेवढंच म्हणलं जरा, कारण आपली गाडी ती एमटी होती, काही विषय नव्हता. पण आरटीओ काही तर नव्हता. कधी कधी दोन दोन आरटीओ दिसते आहेत म्हणून आपलं बघत चाललं होतं. म्हणलं दिसतोय का पण काही दिसलाच नाही. टोलला 1000 रुपयाचा रिचार्जसुद्धा मारला होता. मला ते एवढं जाणलं तर नाही. आता आपण तर आतमधून येणार होतो. होईल तेवढा प्रयत्न करू. आत्ता आपला मित्रांनो रूट असणार आहे पुणे टू सातारा. सातारा ते आपलं डायरेक्ट कराड ते डायरेक्ट उरण इस्लामपूर पेठ नाका आपण ज्याला म्हणतो अलीकडं. तिथून आपण लेफ्ट मारून उरण इस्लामपूरला जाणार. इस्लामपूरवरनं आपण डायरेक्ट सांगली गाठणार. तर असं आपल्या मित्रांनो आपल्याला जाताना रूट आहे. येताना आपण विचार करणार आहे कुठून जाऊ कुठून नाही. तर मित्रांनो, जसं आपला सातारा पास केल्यानंतर जे धुकं लागलं घाटाच्या खाली, ते धुकं मित्रांनो शेवट सांगलीपर्यंत जाऊच तर हटलं नाही. जिथं गावं लागतात त्या धुक्याची मजा कशी माहिती आहे का, जिथं गावं लागतात तिथं धुकं ऑटोमॅटिक कमी होतं. जशी शेती वगैरे येईन तसं धुकं डायरेक्ट दाट होऊन जातं. आणि जिथं गावं आहेत तिथं धुकं अजिबात लागत नाही. तर असा विषय मित्रांनो धुक्याचा आता मला समजला. भावांना एवढ्या सकाळी सकाळी या पट्ट्यात पहिल्यांदा झालो होतो. तर मित्रांनो, माझ्या मित्रसुद्धा एक कराडचा आहे. तो सुद्धा सांगितलं इथलं धुकं 9-10 वाजेपर्यंत हटत नाही. आणि कसंच हटलं नाही शेवटपर्यंत. जसं आपण पुढे जाऊ तसं एखादं शहर लागणं आहे बघा. जसं की इथं शहर लागलं तर तसं इथं मित्रांनो डायरेक्ट धुकं गायब होतं आहे. जसं शहर पास करण तसं धुकं पुन्हा वाढतं आहे. तर ही आहे इथली मजा. पुढं 10-20 किलोमीटर पुढं आलो तर गाडी साईडलाच लावली हायवेला. आणि आता सर्व्हिस रोडच्या खाली टपरी चहा पिला. चहा वगैरे पण गाडीचा व्हिडिओ घेतला. आणि त्यानंतर तर खरी मजा आली मित्रांनो. दुखीने तर पार वाटलेलो आहे बघा. फोरलरवाल्याला आपण ओव्हरटेक मारतो. फोरलरवाला आपल्याला ओव्हरटेक मारणार ना. त्या काळ्या काचा त्याचं वायपर कंटिन्यू चालू ठेवायला लागत होता. एवढी बेकार परिस्थिती. सर्वात खूप जास्त धुकं खूपच जास्त धुकं होतं. सगळे गाड्यावाले एका लाईनीत सरळ रेषेत चालले होते. त्यामागं आपलीसुद्धा गाडी. म्हणलं आता रनिंग उरकणार नाही. म्हणलं जाऊ द्या. तरी आपण लवकर निघालो होतो. 5ला निघायचा प्लॅन होता. आपण 4लाच निघालो. कारण मला लवकर पोचता येईल. तर बघा मित्रांनो, थोडासा उजेड आला होता. पण बाहेर बघा कशी धुकं आहे. नुसतं धुई आहे. रोड जरा दिसण्यासारखा होता. पण परत वाटलं की परत वाट लागत होती. काय करणार, म्हणलं चालायला लागतंय. तर रोडची पण कामं चालू आहेत भरपूर. तर माझा एक मित्र आहे पाटण साईडचा. तो म्हणला आपल्या सातारा सांगली कोल्हापूर पट्ट्यात 9-10 वाजेपर्यंत धुकं राहतो. तर मी तर एवढ्या सकाळी सकाळी पहिल्यांदा आलो होतो. आणि ते पण थंडीच्या टायमिंगला. त्यामुळे मला हे समजलं. आता मला काही समजलं नसतं. पण मित्रांनो भारी वाटत होतं. थंडी तर लई वाजत होती. पुण्यातून स्वेटर घेऊन नाही आलो
आणि तर जसं सातारा पास केलं एवढी थंडी वाजायला की पास फार उकडून गेलो होतो. तरी म्हणलं आता प्रवास तर करायचाच आहे. प्रवास चालू होता. कसं आहे हत्यार बघायचं आहे का या बघा. से 12 टायर आहे मला वाटतं. थांबा बघू दे एक मिनटं. एकदम रश्शी बिश्शी मारून एकदम गजेवन काहीतरी नाव लिहिलं. राजस्थान साईडचं होतं. भाऊ असा चालला होता नाद एकदम विशेष नाही. एकदम गाडीला भारी वाटली हो. गाडी आवडली. एकदा पुढे घेऊन बघावं तरी थांबा. तुम्हाला पण दाखवतो कशी दिसते. कसं आहे 12 टायर हाती यार एकदम कडक आहे बघा. झपक झपक एकदम कडक बॉडी बांधली होती भाऊनी. पेट नाकापासून आतमध्ये आलो. हे बघा उरण इस्लामपूर चालू झालं. इथून रस्ता तर एवढा खराब आहे ना काय विचारायची गोष्टच नाही. फार वाट लागली आहे रस्त्याची. एकदम हळूहळू गाडी ओव्हरटेक मारायला सुद्धा चान्स नाही. कारण त्यात रोडले बारीक पूर्ण उकरून टाकलाय आता. जसं एखादं गाव येईन तसं बघा. इस्लामपूर जसं आलं की इथलं बघा लगेच आपलं धुकं कमी झालं. नंतर जसं आता आपण इस्लामपूर पास करून पुन्हा धुकं येणार. आणि तेच होतंय बघा पुढं तुम्हाला. त्यात आता बरोबर इस्लामपूरमध्ये एंट्री मारली. जे रस्ता उकरला त्या बघा. गाडी चालायलाच चान्स नाही. फुल जाम म्हणजे जामच एकदम धिंगाणाच. ओव्हरटेक त्या गासच्या गाडीच्या मागं तर 15-20 मिनटं होतं ओव्हरटेक मारायचा मला. तिने जेव्हा गाडी साईडला दाबली थांबला तो तेव्हा आपली गाडी त्याच्यापासून ओव्हरटेक झाली. वैतागलो होतो फार अक्षरशः बघा. तो जरा सूर्य उगारला त्यामुळे जरा बरं वाटत होतं. आता म्हणलं ऊन आता तरी म्हणलं आता काही लागायचं नाही. धुकं वगैरे काय मस्त आता म्हणलं फ्रेश वाटत होतं. कसलं काय पुढे गेलो की परत तेच जे व्हायचं होतं तेच होणार होतं. ती भीती एकदम सकाळचं वातावरण एकदम खतरनाक वाटत होतं. खूप फ्रेश वाटतंय. रस्ता मित्रांनो पूर्ण आता सिमेंटी करायला लागले. सगळीकडे तर रस्त्याचं काम आता सिमेंटीच व्हायला लागले. डांबरी रस्ते सरकार नको म्हणायला लागले. सगळीकडे सिमेंट रस्त्याचं काम चालू आहे. डांबरी रस्ते पूर्ण उकरून टाकायला लागलेत. कारण डांबरी रस्त्यात लवकर खड्डे पडतात पावसाळ्यामध्ये. त्यामुळे यांचं सगळं प्लॅनिंग चालू आहे. ते बघा गाडीचा एक व्हिडिओ घ्यायला थांबलो. मला आता मस्त दिसायला लागला रोड वगैरे सगळं. व्हिडिओ घेतला. बघा कसं आहे रोड एकदम पुढे आलं शांत होता. रस्त्यावर जाऊन व्हिडिओ काढला. त्या बघा असं गाडी पुन्हा बसलो की जसं धुकं चालू झालं. सांगलीत जाऊस तर हटायचं काही नाव घेतलं नाही भाऊनी. पूर्ण रस्ता पॅक. 30च्या स्पीडनी गाडी ओव्हरटेक मारता येणं नीट काय व्हायना. त्यात रस्त्याचे कामं चालू. कुठून रस्ता उतरतोय काहीच कळना. बोर्ड पण नीट दिसाना. वैतागलो पार. या बघा नुसतं धुकं. या बघा राईट साईडने गाडी टाकली. पलीकडचा रस्ता बंद होता. हा मग चालू ना समोरनं गाड्या येतात जोरात. तर भावांनो झाली आपली एंट्री सांगलीमध्ये. या बघा कसं आहे सांगलीचा नजारा. मी फर्स्ट टाईम आलो आहे बरं मित्रांनो. इथून कर्नाटक बॉर्डरसुद्धा खूप जवळ आहे. गाड्या वगैरे जास्त जात नाहीत पण मला वाटतं लाईनच्या पण जवळ आहे इथून. हे बघा कसं आहे नजारा एकदम. पुढे MH11 गाडी चालू आहे. पण आपण आले आता MH10 मध्ये. विषय नॉट. हे बघा इथून असं लेफ्टला रस्ता वळाला आणि डायरेक्ट आपण आलो आहे पुलाचा नजारा बघा. नदीचा पूल होता. मोठी नदी होती पण दिसायला काही चान्स नव्हता. हाईट होती भरपूर आणि त्यात धुकं काय दाखवू शकलो नाही त्यामुळे तुम्हाला. हे बघा हे भारतीय भवन सांगलीतलं. कोण येते तर सांगा. हे बघा ते पोहे खाल्ले निघालो आपल्या वाटेला. पुन्हा कुठलं तरी मला वाटतं तळं लागलं होतं. तळ्याचं नाव आता एक छटाकभर मटेरियल गाडीत टाकायचं म्हणलं या अवघड होतं का. 2 मिनटात गाडी भरली निघालो. आपणच भरली लागतंय काय वेळ भरायला. दोरी मारली कणकून निघालो रस्त्याला. आता आपण मित्रांनो पलूसच्या अलीकडनं आपण जे डायरेक्ट रहिमतपूरला रोड जातो. तर रायगाव लागतं मध्ये. पुसे सावळी अशी 2-3 गावं लागतात. त्या रोडने आपण रहिमतवरून डायरेक्ट सातारा जिल्ह्यात मेन सिटीमध्ये निघणार आहे. कारण मित्रांनो तिकडून रोड खूप खराब आहे. रनिंगसुद्धा उरकणार नाही म्हणून एकदा मला रस्ता ट्राय करू पहिल्यांदा आलो. पुढच्या वेळेस यायचं सोपं पडन. हे बघा हे आपला भाव आणला होता. कसा करतोय अडवणे. काय करून आलं शेतात आलाय. शेत तर नाहीच आहे नुसतं वसाडा पडले सगळं. इथं लागलाय व्हिडिओ काढायला. चले दाखवतोय स्वतःच्या बायकोला. कसा आहे नमुना ले अँटिको. मित्रांनो रस्ता सोपा पडन कसला काही. इथं पण तीच वाट लागली. रस्ते बारीक पण इथं ब्रिज मोठे बनायला लागले. रस्ते सिंगल आहेत पण ब्रिज मोठे बनायला लागले. आईला म्हणलं काही सिस्टीम कळा नाही. मित्रांनो या रोडला पुढे गेलं आपल्याला मामाने सुद्धा थांबलो आपण. कारण पुढं 3 जण बसलो होतो. 100 रुपये त्यांना बिस्किट वाटले निघालो पुढं. काना म्हणलं आता इथं वेळ घालवायचा नाही आपल्याला. आणि आपल्याला आजच्या जे ट्रिप कंप्लीट करायची आपल्याला काय उद्यापर्यंत बसायचं नाही. कारण मटेरियल सोडायचं मित्रांनो आपल्याला डायरेक्ट खराडीला. मग काना निघालो होतो. हे बघा रस्त्यामध्येच खराब मध्ये थोडाफार चांगला निघाल्यानंतर जो रस्ता खराब लागला इथून रायगाव ते विटा फाट्यापर्यंत तासगाव विटा फुल रस्ता खराब. वाट लागली सगळ्या रस्त्यात.
रायगावपाशी आले होते, केक हॉटेल होतं. परत होतं तर मस्तपैकी चिकन अंडी रोटे मस्त दाबून खाल्ल्या. 3 रोट्या खाल्ल्या मी तर. फुल मोठ्या रोट्या होत्या इकडं. सिटीसारख्या बारीक रोट्या इथं नाहीत, मोठ्या रोट्या भेटतात डबल एकदम. नंतर पुढं आलो, इथं पण रस्त्याचं काम चालू, स्पीड ब्रेकर जरा रस्ता इथून बरा लागला होता. आधीच्या रस्त्याला काय रनिंगच उरकला नाही. 70-80 किलोमीटर आपल्याला 3-3.5 तास लागले. आता इथूनच सगळी जी पुढं आहे रनिंग उरकणार होती आपल्याला. कारण जर आपण रहिमतपूर मार्गे जर आलो ना तर आपल्याला तासगाव विटायला जायला एकदम कडक रस्ता आहे. पण तिथून जर आपल्याला खाली पोलूस वगैरे इकडे जायचं असं सांगलीला सरळ सरळ तर रस्ता एकदम भंगार आहे बघा. आणि रस्त्याची कामंसुद्धा चालू आहे तिकडं. आणि तर पुढं आलो रहिमतपूरच्या अलीकडं होतं 40 किलोमीटर. आता काय कळणार रे. एवढे तर टोल नाका पास केला. जरा मटर खायला घेतला, म्हणलं बोर झालं होतं खाऊन बसून त्यामुळे मला खावा तरी टाईमपास. एकदम चिकन दाबून खातो तरी पण बोर होतो म्हणून म्हटलं चला प्रवासामध्ये जरा तेवढं टाईमपास लागलो होतो. पुन्हा आपण डायरेक्ट हायवेला लागलो म्हणून असं आत निघायचं आपल्याला. जसं जवळजवळ येत होता आपला खंडाळा घाट तर लागला आभाळ यायला. मला आता पाऊस पडतोय काय माहिती. गाडी आपली त्यात ओपनवरनं किती वाटायला लागली. नंतर फक्त आभाळ येत होतं. पुढं जाऊन काय पाऊस आला नाही ते म्हटलं बरं झालं. पण फुल एवढं दाट वातावरण झालं होतं ना, बघून 2 मिनिटासाठी मीच घाबरलो होतो. आता म्हणलं जाऊ द्या. ते बघा तून डायरेक्ट व्हिडिओ शूट केला. डायरेक्ट आलो कापड पाठवून राईट मारला. कारण आपण जाणार होतो नारायणपूरवरनं सासवडवरनं खाली डायरेक्ट फुरसंगी हडपसर मगरपट्टा सिटीतून डायरेक्ट खराडी बायपास असा आपण हा प्रवास करणार होतो. या बघा कसं आहे पुरंदर किल्ला, आपल्या महाराजांची ओळख, संभाजी महाराजांचं जन्मस्थळ. म्हणजे बघ किल्ला नारायणपूर इथून एक गाडीचा फोटो घेतला, दर्शन घेऊन बाहेरनं निघालो. पुन्हा आलो सासवडमध्ये लागलं ट्रॅफिक पार करत हळूहळू निघालो पुढं मला आता चहासाठी थांबावं. कारण नारायणपूर तिथं चहा प्यायचा होता पण तिथं गाडीवर लावायचा चान्स भेटला नाही. परत गावं गेली की चहाच भेटला नाही. मला आता डायरेक्ट सासवडच्या खाली पुढं जाऊन पास करून चहा प्यावा. मस्त चहा वगैरे घेतला. हे बघा आता अंधार पडला होता, चहा वगैरे घेतला आणि निघालो पुन्हा. हे बघा ज्या विठ्ठला तिथं रामकृष्ण हरी माऊली. आलो सासवडचा घाट चालू झाला आहे. सांगलीपासून पुण्यापर्यंत आम्ही आरामशीर भेटलो. तिथं मोठी वरात सुरू झाली होती. बसवाल्याने जवळजवळ चिटकवली होती इनोवाला म्हणलं जाऊ द्या. इनोवाला समजूदार होता, गेला पुढं. हो गाडी काढून. ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग येत राहतील मित्रांनो.